हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला काही साबुदाणा भिजवला आहे, त्याच्यामध्ये बटाटे टाकले शिजवून आणि हे थोडं भगरीचं पीठ करून घेतले. तुम्ही राजगिऱ्याचं, शिंगाड्याचं, कशाचं पण पीठ करून घेतलं तरी जमते. आता ह्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. आता ह्या भगरीच्या पिठामध्ये ना मी मीठ टाकलं आहे, इथं अद्रक टाकते. आता लाल मिरची आणि शेंगदाण्याचं कूट टाकून हे पीठ चांगलं मळून घेते. मळून घेतल्यानंतर ह्याला ना आपल्याला हे वरईचं पीठ लावून पोळी लाटतो ना तसं लाटून थालीपीठ तयार करायचं आणि ह्या तव्यावर भाजून घ्यायचं आहे. आता बघा ह्याला मी शेंगदाण्याचं पीठ टाकते, थोडी मिरची टाकते आणि ह्याचा गोळा तयार करून पोळी लाटवताना दाखवते. आता हे बघा तवा गरम ठेवला, इथं तेल घेतलं लावायला. तुम्ही तूप पण लावू शकता, पण थालीपीठाला तेल चांगलं लागतं. आता हे माझ्याकडे ना पीठ पातळ झालं म्हणून मी वरईचं पीठ सगळं ह्याच्यामध्ये मिक्स केलं. हे का आता असं झाले. आता मी थालीपीठ थापून करणार आहे, तर मी ह्याला पाणी लावलं, काही कापड भिजवलं पाण्यामध्ये. आता ह्याच्यावर हे थालीपीठ थापून करते, पातळ थापून करायचं. तुम्ही न पीठ लावता असं थापून केलेलं थालीपीठसुद्धा छान लागते बरं का. पण सगळ्या बाजूंनी एकसारखं करायचं आणि ती दोन्ही हाताने कपडा उचलायचा आणि ह्याच्यावर थालीपीठ टाकायचं. आता हो का हे असं यांनी साफ करून घ्यायचं बरं का. हो का ह्या चिरण्या बिरण्या सगळ्या साफ करून घ्यायच्या आणि थोडं पातळ करायचं. थालीपीठ जास्त जाड करू नका. हे साबुदाण्याचं थालीपीठ जास्त जाड असलं तर चांगलं वाटत नाही, म्हणून थोडं पातळ करून घ्यायचं. आता हो का हे पातळ करायला. आता माझ्या एक हातामध्ये मोबाईल आहे. आता हे पातळ झालं आहे चांगलं. ह्याला वेज करायचे बरं का. आणि हे जे आपले बोटं उमटले ते साफ करून घ्यायचं. असं ते बोटं जर साफ करून नाही घेतले तर तेवढंच भाजते आणि जळून जाते ते, आणि परत सगळं कच्चं राहतं. म्हणून हो का साफ करायचं. आता हे बोटं लागलेले आपले साफ करायचे आणि हो का ह्याला बोटं असं साफ करून घ्यायचे सगळे, एकसारखं करायचं थालीपीठ. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर मी विसरले, तुम्ही कोथिंबीर टाकू शकता बरं. आता हो का हे असे वेज करायचे आणि छान ह्याच्यावर तव्यावर टाकायचं. दोन्ही हाताने इकडनं आणि इकडनं दोन्ही हाताने कापड धरायचं आणि तव्यावर टाकायचं. माझ्याकडे धरायला कोणी नाही आहे म्हणून मी आता तुम्हाला तसं सांगायले. आणि मी खूप थालीपीठामध्ये दाखवले, पण हे एक हाताने उचलणार नाही म्हणून. आता मी हे तवा गरम झाला, ह्याला तेल लावते थोडं. हो का असं तेल लावायचं म्हणजे खाली थालीपीठ चिटकत नाही तेल लावल्यानंतर. हो का गॅस मोठा केला आहे, तेल लावले. आता दोन्ही हाताने इकडून एक हाताने इकडून एक हाताने धरून ते थालीपीठ तयार करायचं. आता मी थालीपीठ तयार करते. थालीपीठ तव्यावर टाकल्यानंतर दाखवते. आता बघा हे थालीपीठ ह्याच्यावर टाकले. आता ते आपल्याला दुसरी बाजूला पलटी करायची, पण अजून भाजलं नाही. आणि ह्याला वरून तेल सोडलं आहे, हे वेजेत ना त्याच्यामध्ये तेल सोडलं आहे, चांगलं भाजतं आहे म्हणून. आणि आपण वरून थोडं पाणी लावलं. इथून पाणी नाही लावलं तर हे वाळून जाते. वाळलं की थालीपीठ भाजत नाही, म्हणून ह्याला इथून ना थोडं पाणी लावावं लागतं. हो का असं पाणी लावायचं, जास्त लावायचं नाही पण थोडं लावायचं. हो का आपण भाकरीला कसं लावतो त्याप्रमाणे लावायचं. आता हे पलटी करते आणि कसं भाजलं ते तुम्हाला दाखवतं. हे बघा थालीपीठ किती छान भाजून तयार झाले. आता ह्याला आपल्याला उलटं करायचं आहे. उलटं करायला खाली पाणी लावलं की सोपं जाते, म्हणून मी तुम्हाला म्हणते ना थालीपीठ करताना कोणत्याही थालीपीठाला पाणी खालून लावायचं. हो आता हे उलटं होते, उलटंसुद्धा भाजले. हो का किती छान भाजले बघा. आता सर्व करायचं. तर मी त्यांना ह्या चटणीबरोबर सर्व करायले. मी फराळाची चटणी करायली, ह्याच्यामध्ये मिरची घालायची, जिरे आणि मीठ घातले, फराळाची मिरची घालायची. ह्याच्यात फराळाची मिरची घालून मी ह्याच्याबरोबर सर्व करणार आहे. माझ्याकडे संध्याकाळी दही खात नाही. तुमच्याकडे जर दही खात असतील तर दही चटणी तुम्ही त्या संध्याकाळी दही खाऊ नये बरं का, लक्ष्मीला राग येत असते म्हणून सकाळी दही, संध्याकाळी कधीच दही घ्यायचं नाही. आता तुमच्याकडे घेत असेल तर तुम्ही घ्या. दही ताक संध्याकाळी घ्यायचं नाही, वापरायचं नाही, खायचं नाही. कढी जर केली तरी चलती, वापरली तरी चलती. आणि लोकांना दही ताक दूध द्यायचं नाही संध्याकाळी बरं का. त्याच्याने लक्ष्मी रुष्ट होती आणि घरातून निघून जाते, म्हणून संध्याकाळी शक्यता दही खायचं नाही. आता बघा किती छान थालीपीठ भाजले बघा बरं. हो का तुम्ही बसून केलं ना असं पोळीसारखं लाटून केलं ते तर खूप छान होतं आहे. पण माझ्याकडे आज भगरीचं बी पीठ नाही, साबुदाण्याचं बी पीठ नाही होतं, ते ह्याच्यामध्ये मिक्स केलं म्हणून मी तुम्हाला असं करून दाखवलं. मी एका दिवशी लाटून दाखवून पोळीसारखं मऊ मऊ होते आणि फुगून टम होते ते लाटल्यानंसुद्धा बरं का. आता हे कितीही छान झाले. उपासासाठी सारखं साबुदाणा भगर खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा आला असला तर हे असं उपासासाठी खायचं. दुपारी दही घ्यायचं पण संध्याकाळी दही घ्यायचं नाही. माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी थालीपीठाची रेसिपी कशी वाटली, साबुदाणा थालीपीठाची रेसिपी.
रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.